मित्रांनो, हे इथं पिंगले कंपड आहे तिकडे शेतात जावं लागलं ते तिकडे लेंडीच्या. हे लय परेशानी हो, शेतीचं काम सोपं नाही. नेमकंच सुदीप आमचा मित्र तिथे भेटला. खोटं बोलून आणण्याचे फायदे असे बरं का. म्हणजे समजा सांगून जर आणलं असतं तर मी एखादी तरी छडी घेतली असती बरं, पण खोटं बोलून आणण्याचे फायदे असे. ही गाडी म्हणतात तुम्हाला पिंग. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघूया आज आपल्याला तर काही काम नाही, पण जर काही काम असेल तर करावं पण लागेल, आणि जर नसेल तर काय विषय नाही. आपल्याला तर आज बघू काय करायचे ते, कारण की काय थोडाफार विषय आहे. आणि जर समजा झालं तर काय विषयच येत नाही. तर बघूया आज काय करायचं आपल्याला. आणि हा सगळ्यांचे सगळ्यात पहिले आभार, कारण की माझे 100 सबस्क्रायबर कंप्लीट व्हायला एकच बाकी आहे. तर फटाफट सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मला उद्याच्याला की सेलिब्रेट करता येईल. आणि हां, सगळ्यात पहिले खुशीची बात आहे ना, तुम्हाला एक सांगतो मी, उद्याच्याला माझ्या आजोबाचा बड्डे आहे, तर मी ते सेलिब्रेट पण करणार आहे. तर बघूया, कारण की ना मला असं वाटतं की आमच्या तालुक्यात कोणी केला नसेल बड्डे सेलिब्रेट, तर मी करणार आहे स्वतः. तर बघूया, उद्या 1 तारखेला त्यांचा बड्डे, आणि उद्याच्याला सेलिब्रेट होणार म्हणजे होणार. कारण की ना खूप दिवसातून आज मी बड्डे करणार आहे आजोबाचा. तर बघूया काय होतं. तर म्हणजे मला तर असं वेगळंच व्हायले, काय सांगतो. तर बघूया, कारण की आता मला थोडंफार आज सुट्टी आहे ना, तर क्लिअर वगैरे दिसेल ना, तर त्याच्यामुळे आपल्याला करायचे तसं. तर चला एकदा आपलं भांग वगैरे पाडून घेऊन खाली जाऊ. तर तुम्हाला दाखवतो कोणत्या जागा आम्ही सेलिब्रेट करणार आहेत, काय करणार आहेत. तर पण आज नाही, उद्याच्याला. तर सगळी तयारी आपण एका जागा करून घेऊ आणि बघू काय करायचं. आज तर काही कामाचा सवालच उठत नाही, त्याच्यामुळे बघू काय करायचं. आणि हा फटाफट सबस्क्राईब करून घ्या भाऊ, म्हणजे मला 100 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्याचे सेलिब्रेशन पण करता येईल 2 केक सोबत. तर बघूया, चला खाली. मित्रांनो, मी आता खाली आलेलो आहे आणि गंध वगैरे लावला, नेमकं सगळं पांढरं लाल लाल होऊन बसले. तुम्हाला दाखवतो ती जागा, कारण की मला ते थोडंफार तरी काहीतरी करावं लागेल ना, साफसूफ वगैरे. तर बघूया. तर मित्रांनो, ही जागा आहे ती अशी, म्हणजे आमच्याकडे दुसरी हे पण नाही जागा. आता इकडे साईडला सगळा पसरा पडायला आहे, सगळा कूलर वगैरे, आणि इकडे तर झोपायचं सामान, गादी वगैरे, कंबल फिंबल सगळं ते काम तिथं. आणि आपल्याला सेलिब्रेट इथं करायचं आहे. तर आता आहे ना, आपल्याला सगळ्यात पहिले लाईटची जुगाड करावं लागणार आहे, पण आताच ना ते उद्याच्याला करायचे. तर लाईट सगळ्यात पहिले मी इथं लावणार आहे, इथून म्हणजे डायरेक्ट असा पुलिस परळ असा, आणि बघू नंतर काय करायचं ते. कारण की आता थोडं बस याला साफसाफ वगैरे बी करायचे, काय पण उचलायचे, सगळं खुर्ची वगैरे सगळं मी हे सगळं साफ करणार आहे. इथं पण थोडंफार एक पडदा वगैरे लावून हे करून घेणार आहे. तर बघूया, म्हणजे मी तर सेलिब्रेट करणार म्हणजे करणार, मला असं वाटतं. ठीक आहे, मी तर सेलिब्रेट करणार आहे. तर बघूया, त्यांना पण माहिती आहे मी सेलिब्रेट करणार आहे म्हणून, कारण की मी त्यांच्याकडनंच आधार कार्ड आहे. तर काय विषय नाही, तर करूया. आणि आम्ही अजून चाला कर, आणि बघ तुम्हाला पाठीमागचं सीन तर दिसतच असेल, सगळं म्हणजे गट्टू वगैरे लावून पूर्ण झालेलं आहे कंप्लीट. बघा मित्रांनो, ते गेली. तर आता गट्टू वगैरे लावले, त्यांनी शाळाचे झाडं वगैरे कट केले, सगळे म्हणजे काय 1-2-3 ठेवले, आणि बाकी सगळे कट केले. तर तसं तुम्हाला दाखवतो मी, आणि पहिला सीन आणि हे सीन दाखवतो, म्हणजे कसं तुम्हाला लवकरात लवकर ओळखू येईल. तर बघा पाठीमागचा सीन, इथे एक झाड होतं, तिथे एक झाड होतं, हे एक झाड, सगळे झाडच आणि इथे एक झाड होतं, याचं तर आउटच केलं, याला तर काय ठेवत नाही. इकडे एक होतं, इथं 2 झाडं होते बघा, इथे उभा एक होतं, छोटं एक आणि मोठं एक, ड्रमच्या जागेवर एक होतं. बाकी सगळं बघा, आम्ही पाय शाळापासून आलो डायरेक्ट गावात, म्हणजे 1 किलोमीटर अर्धा किलोमीटर गावात आलो. आणि आलोत कशामुळे तर काय नाही. ना की आज आम्हाला काम करायचं, ना की कोणाचे जायचं, काय घेणं देणं नाही. तर आज जमलं तर तुम्हाला म्हणलं होतं, मग प्लॅन जर उलटा सुलटा झाला तर सगळा उलटा सुलटा होतंय, झाला नाही म्हणजे होतेच, कंपल्सरी होतेच. आज मी विचार केला होता फातरीला जायचं, पण कॅन्सल, सगळा फ्लॉप झाला. कारण की ना राम राम. हे बघा मित्रांनो, हे इथं पिंगले कंपड आहे तिकडे शेतात जावं लागलं ते तिकडे लेंडीच्या. हे लय परेशानी हो, शेतीचं काम सोपं नाही. नेमकंच सुदीप आमचा मित्र तिथे भेटला, येतोय हनुमान नगरवर वस्तीवर.
आला बरं का लगेच त्याला म्हणलं चल गाडी घर तयार केली चला आपण पुढे वाटायला लागू आता उशीरवाला पुन्हा सौर ऊर्जेवरची मोटर आहे आपली पुन्हा लाईट जर उशीर झाला ना तर आपलं रान भिजायचं नाही पुन्हा भिजाय उशीर होईल लय अवघड. काय बोलतोय कुणकडे विभाग चोर ऊर्जावरची हे आणि कुठं लाईट लवकर गेलं जाईन मग काय कुण अवघडच ना ते. तर बघा मित्रांनो आम्हाला जायची त्या लिंबाखाली ती दिसलं का तिथे लिंबाच्या पलीकडे कोपरा. बप्पो माझा आज मग मला खोटं बोलून आणलंय म्हणा. तुम्हाला आणलंय आम्ही घेऊन घेऊन हं, ते आता पलीकडे आहे ना ते रान लांब तुम्हाला तितकं चला वाटलं का बर आता काय करावं ते मग आम्हाला याला बी कोणी सोबत नव्हतं हं, आणि तुमच्या आमचे येता वाटान पडू लागली बर म्हणलं पडत आम्ही गाडीहून पडायचं सगळं कामात बंद पडायचं इकडं त्याच्याने आमचे मित्र लगेच हजर झाले बर. आता मित्र कवरक ताणत काय माहिती तर यानं मला धोक्यानं आणलं बरं का ध्यानात ठेवा. आता यानं दुसऱ्या वर जरी मला म्हणलं असेल पाठी जाऊन चहा पाचतो असं अर्धा तू एकदा आम्हाला चहा नाही प्याचा काय काय नाही तर इतके कुठं असते का बरं काय म्हणणे खोटं बोलून असं आणलं धोका असं नाही करायला पाहिजे पण आता यानं केलंय तर बघू मला बेजार करते काय करते मी तर डायरेक्ट साईडला बसणार नाही नाही मित्र असं नाही म्हणणार मी. मित्रांनो पाच पिंगलर बदलायचं काही काम नाही काम पूर्ण झालेलं आहे फक्त 2 पिंगलर आपले कंपनी होते ते आपण घेऊन बसणार आहे. हा. तर आता तेवढे 2 बसून घेऊन बाकी जरी समजा उचलून मांडायचं साईडला झालं तर तेवढं मांडू बी आपल्या भाऊसाठी काय बी. खोटं बोलून आणण्याचे फायदे असे बरं का म्हणजे समजा सांगून जर आणलं असतं तर मी एखादी तरी छडी घेतली असती बरं पण खोटं बोलून आणण्याचे फायदे असे ही गाडी म्हणतात तुम्हाला पिंगलर जोडू लागा पण आम्हीच नाही म्हणलं कुठे बेजार करावं नाही मला तू आधी म्हणलास काय म्हणलास सगळं जोड आहे त्याच्यामुळे मी तिकडे आलो नाही तर काय जोड लागाय काय लगेच होतं मला वाटलं भावड्या आला इथे जोड काय सगळं मग तू आधी म्हणलास मग मी काय घालते त्याच्यात काय म्हणलं मित्रांनो बरोबर नाही म्हणजे समजा उदाहरणार्थ हे म्हणलं असतं मला जोडू लागा तुम्ही म्हणलं बरं ठीक आहे बाबा जोडू लागला असतं त्याच्यात काय आलं घेऊन ते खोटं बोलून आणण्याचा काय विषय नाही होत राहते थोडंफार इकडं तिकडं. चला डायरेक्ट आता घरी जाऊ आपण. मित्रांनो मी घरी आलेलो आहे घरी पोहोचले आणि तुम्हाला दाखवत आता हे जे सगळं सिस्टम आहे पाठीमागचा पुढे परत मी आउट करणार आहे त्याला म्हणजे दुसऱ्या जागा शिफ्ट करणार आहे आणि म्हणजे आपल्या जे बड्डेसाठी चाललं आहे का तर त्याच्यासाठी मी सगळं ओके रेडी करणार आहे. हे सगळं पाठीमागे दिसते तुम्हाला हे पुस्तकं वगैरे ते पण मी आउट करणार आहे झाकून घेणार आहे आउट नाही करणार. आउट केल्याच्या नंतर हे तर ब्लॉग बघितलं ना माझ्या सिस्टरनं असं माझ्या नावानं ओरडलं म्हणजे माझ्या पुस्तकं कसं काय उचललं त्याच्यामुळं मी आउट नाही करणार तिथं ठेवणार आहे फक्त झाकून ठेवणार आहे त्याला. तर बघूया आता सगळे एकदा रेडी वगैरे करून घेतो आहे आणि लाईटाचं पण आपल्याला जुगाड करायचं मला थोडंफार वायर पण आणायला लागेल लाईट पण आणायला लागेल तर बघूया. तर चला तर फायनली मित्रांनो मी एक जुगाड केलं आहे सोपं हे बघा एक काठी घेतली त्याला एक समोर जोडकं बांधले कपडा आणि आता नुसतं एवढी जागा नसते अशी साफ करायची अशी हाताने अशी म्हणजे जाळे वगैरे लागले का नुसते अशी साफ करायची. तर बघा मित्रांनो मी आता आलेलो वरी आणि थोडंफार 10-15 मिनटं बसणार. आता इथे काय नेट पण संपलेलं आपलं काय जास्त वेळ बसू शकत नाही मी आता त्याच्यामुळं जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. तर बघा मित्रांनो आता वाजले 8:30 म्हणा आणि आता मी नेमकंच व्हिडिओ एडिट करायला बसलो होतो तर मला नेमकंच भूक लागली म्हणून तुम्ही आणले आता चिवडा खायला आणि पाणी बी वगैरे ठेवलेलं इथं आणून बघा चिवडा वगैरे आता खातो एकदा चिवडा आणि बघू काय करतो.